सो मित्रांनो, आज आपण जाणार होतो परत एकदा आगमनला. तर आज होते 4 आगमन. एक होतं माऊली सार्वजनिक उत्सव मंडळ, दुसरं होतं शिवनंदन आणि तिसरं हा लालबागच्या राजाची रूपात एक मूर्ती होती. मंडळाचं नाव नव्हतं माहीत, पण मूर्ती मस्त होती. ही होती माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाची मूर्ती, जी काळभैरवच्या रूपात होती बहुतेक, कारण ही कुत्र्यावर बसलेली मूर्ती होती. तर ही मूर्ती पण मस्त होती. हिला बघितलं आणि थोडंसं पुढं गेलं. नाक्यावर पोचल्यानंतर बघितलं इथं शिवनंदनची मूर्ती बाहेर आली होती आणि शिवनंदनच्या पाठी होती कोपर खेळण्याचा मंगलमूर्ती यांची मूर्ती होती. तर इथं बीड्स वगैरे होते, लाईटिंग वगैरे लावल्या होत्या, शार्प्या वगैरे होत्या. तर ही होती शिवनंदनची मूर्ती जिथं मी शूट करत होतो. तर ही आमच्या गल्लीत राहते, गल्लीची मूर्ती. ती बघितली, थोडं पुढे गेलो आणि परत लालबागच्या राजाच्या मूर्तीकडे गेलो. तर ह्या मूर्तीने बोलवलं होतं एक बीट्स आणि माऊली सार्वजनिक उत्सव मंडळीने बोलवलं होता DJ आणि ही लाईट्स. तर पहिलं तिथं गेलो, शूट केलं आणि परत माऊलीवाल्यांच्या इथं गेलो. तर त्यांनी बोलवलं होतं स्वराज्य विमान आणि ओम साई बीट्स. गणपतीचा शूट घेतला मस्त तिथं. गणपतीचा एक एडिटसाठी हा शूट घेत होतो मी. तर ब्लॉगमध्ये पण टाकला तो शूट. एडिट बघायचा असेल तर माझ्या दुसऱ्या ID वर आहे, तिथं मी टाकणार आहे हा एडिट. तिथं जाऊन बघू शकता, नाही तर तुम्हाला माऊली पेजवर पण भेटेल, माऊली सार्वजनिक उत्सव मंडळ. मी इथं तुम्हाला माझ्या IDचं लिंक देईल, तिथून तुम्ही जाऊ शकता. तर ही मूर्ती आता पोचली होती गार्डनच्या इथं. मग मी परत नाक्यावर जात होतो, तर शिवनंदनची मूर्ती पुढे नेत होते हळूहळू. यांनी बोलवली होती लंबोदर बीट्स. तर यांची मूर्ती पण थोडी हळूहळू पुढं पोचली आणि मी पोचलो परत एकदा माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाच्या इथं. इथं मी स्वराज्य विमानचा शूट केला आणि पुढं गेलो DJच्या इथं थांबलो जाऊन. इथं मूर्ती पोचायला टाईम होता, तर इथं थोडंसं शूट केलं. आजच्या या ब्लॉगसाठी एवढंच. मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर त्यांना बाय बाय.